नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वी इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. 2. विजयनगरचा पहिला राजा हरिहर हा होय. 3. सम्राट अकबराच्या नाण्यांवर राम सीतेचे चित्र होते. अशा पद्धतीने तिन्ही गाळलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत आणि 3 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न ब भाग. नावे लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. गौडवणची राणी राणी दुर्गावती. 2. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप. 3. मुघल सत्तेचा संस्थापक बाबर. 4. बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. 5. विजयनगरचा राजा हरिहर. या पद्धतीने 5ही राजांची नावं लिहायची आहेत आणि 5 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न दुसरा अ. एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1. कोणत्या व्यक्तींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत? उत्तर: अल-बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन, मिर्झा हैदर यांनी लिहिलेल्या तवारीखा आजही उपलब्ध आहेत. पुढचा प्रश्न. कृष्णदेवराय कारकिर्दीत कोणत्या मंदिराचे बांधकाम झाले? उत्तर: कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरमधील हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे काम झाले. तिसरं. मौखिक साधने म्हणजे काय? उत्तर: ओव्या, लोकगीते, लोककथा ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या साहित्यास मौखिक साधने असे म्हणतात. ब भाग. एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1. संविधान म्हणजे काय? देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्यास संविधान असे म्हणतात. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय. तिसरं. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर: डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. या पद्धतीने नागरिकशास्त्र या विषयावर आधारित आपण 3ही एका वाक्याची उत्तरं लिहायची. त्यानंतर पुढचा प्रश्न उत्तरे लिहा. 1. सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? उत्तर: सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे टाळू. सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेच्या किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगल्सचा वापर करू. दुसरं. आपला देश कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर: भारत देश उत्तरेकडील व पूर्वेकडील गोलार्धात आहे. भारताचा भौगोलिक विस्तार उत्तर गोलार्धात आहे. तसेच भारत पूर्वेकडील गोलार्धात येतो कारण त्याची स्थिती पूर्व रेखांशावर 68° ते 97° पूर्व आहे. त्यानंतर तिसरं. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? त्याचं उत्तर: चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे
5 अंशाचा कोन करते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचे समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.